नमस्कार. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पांढऱ्या शुभ्र आणि अतिशय हलक्या या इडल्या कशा करायच्या आणि त्याबरोबर चटणी सांबार असा हा बेत आपण अगदी सहज करू शकतो. इथे हे बॅटर तयार केलेलं आहे घरीच 3:1 असं प्रमाण घेऊन यामध्ये मीठ, साखर चिमूटभर घातली आणि व्यवस्थित छान हे मिक्स केलं. यानंतर या इडलीच्या स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं आहे. या सगळ्या ताटल्यांना व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक पळी, एक एक डाव असं यामध्ये बॅटर हे भरून घेतलं. आता हे बॅटर बनवताना 3 वाट्या आपण तांदूळ घेतले आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. अशा पद्धतीने इडलीचं पीठ हे प्रत्येक इडलीच्या स्टँडच्या मोल्डमध्ये आपण एक एक डाव असं भरलं. हे भरल्यानंतर आपण आता इडल्या वाफायला ठेवतोय. या अशा पद्धतीने इडली स्टँडमध्ये आपण वाफायला ठेवल्या. आता इथे आपण सुरीने चेक करतोय की हे झाल्या की नाही, तर या झालेल्या आहेत. कारण याला कोणत्याही प्रकारचं इडलीचं हे पीठ त्याला चिकटलेलं नाही. आता इथे झालेल्या इडल्या आपण अशा पद्धतीने काढून घेतल्या. अतिशय हलक्या तुम्ही इथे बघू शकता. या प्रत्येक इडली अतिशय ही अशा पद्धतीने 2 भाग करून दाखवले की मोकळी, हलकी, पांढरी शुभ्र इडली अगदी घरच्या घरी आणि अतिशय छान ही चटणी. इथे 3 वाट्या कोलम तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेऊन ते 5-6 तास भिजवले. त्यामध्ये आपण मिक्सरमधनं काढताना 1 वाटी पोहे हे धुवून स्वच्छ घातले आणि भिजवताना 1 चमचा मेथी घातल्यामुळे या इडल्या फ्लफी होतात. इथे चटणीसाठी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं आधीच नारळ फोडून तयार करून ठेवलं होतं. त्यामध्ये आपण 1 इंच छोटासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर थोडीशी आणि 1 चमचा दाणे आणि डाळं असं घातलं. त्यामध्ये 1 मिरची घातली, जिरे घातले, मीठ आणि साखर घातली. आता हे सगळं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. इडल्या सॉफ्ट होण्यासाठी कोलम तांदूळ घ्या. त्यानंतर याच्यात कोणत्याही प्रकारचा आपण इनो किंवा सोडा घातलेला नाही. इडली बनवायच्या वेळेला बॅटरमध्ये चिमूटभर मीठ आणि साखर आणि 1 चमचा तेल घाला, म्हणजे इडल्या स्पॉन्जी होतात. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.